शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. नित्यदयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, सामर्थ्याचा प्रसर तयाचा आणून ध्यानी स्तवा. वर्णात्याचे प्रताप महाचे, वर्णात्याचे प्रताप महाचे. गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा. कर्णावीणा सतार घेऊन, कर्णावीणा सतार घेऊन जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा, परमेशाला स्तवा. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन स्तोत्र संहिता 5:1-3 वचने. स्तोत्र 5:1-3 वचने. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे. मी तुझी प्रार्थना करीत आहे. हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. देवबाप या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. ख्रिस्तातील प्रियांनो, प्रवेश ख्रिस्ताची कृपा, शांती आणि प्रीती तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आज आपण स्तोत्र संहिता 5:1-3 या वचनांवर मनन करूया. या वचनातील मुख्य विषय हा आहे की प्रार्थना. कारण दावीद परमेश्वराला त्याची प्रार्थना ऐकण्याबद्दल काकुळतेने विनंती करत होता. यातील पहिला मुद्दा हा आहे की परमेश्वराबरोबर प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचा व्यक्तिगत संबंध परमेश्वराबरोबर असणे आवश्यक आहे. दाविदाचा परमेश्वराबरोबर घनिष्ठ संबंध होता. म्हणूनच तो अगदी अधिकाराने विनंती करतो, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. होय प्रियांनो, परमेश्वराचा तो स्वभावच आहे की त्याच्या लोकांचे तो ऐकतो. कारण तोच आम्हाला मागण्यासही सांगतो. इर्मया 33:3 मध्ये परमेश्वर म्हणतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. देव म्हणजे प्रभू येशू आमचे मागणे ऐकतो, आमचं बोलणं ऐकतो, तसंच आपल्या मनातील विचारही जाणतो. देवाच्या वचनामध्ये मलाकी 3:16 मध्ये सांगितलेलं आहे की जे परमेश्वराचे भय धरतात ते आपसामध्ये बोलत असताना तो कान देऊन ऐकतो आणि त्याच्या नावाचे चिंतन करणाऱ्या लोकांसाठी त्याच्याकडे एक स्मरणवही आहे, त्यात त्यांची तो नोंद करतो. या तीनही वचनामध्ये एक बाब स्पष्ट होते की दाविदाची दृष्टी वर परमेश्वराकडे लागलेली होती. आणि इतर स्तोत्रांमध्येही आम्ही हे वाचतो. का? त्याची दृष्टी वर परमेश्वराकडे लागलेली होती. कारण
त्याने त्या जिवंत परमेश्वराला ओळखलेले होते की तो राजा व देव आहे. आणि विशेष म्हणजे तो म्हणतो की देवा, तू माझा राजा, तू माझा देव. हा व्यक्तिगत संबंध आहे. हा राजा आज आपल्या जीवनावर अधिपत्य चालवणारा असा तो आहे. आमचा मुक्तिदाता तो आहे आणि सर्व समर्थ, महान, थोर आणि महापराक्रमी असा तो आहे. तेथे त्याची देवाबरोबर जवळीक होती आणि आज आम्हाला देखील देवाबरोबरची जवळीक साधायची आहे. आम्हाला त्याच्या जवळ यायचंय, त्याला ओळखायचं आहे. दुसरा मुद्दा, दावीद प्रातकाळी म्हणजे अगदी पहाटे परमेश्वराला प्राधान्य देतो. दिवसाची सुरुवात या प्रकारे तो करतो. आणि विशेष म्हणजे त्याचा विश्वास होता की तो वाणी ऐकतो, प्रार्थना ऐकतो. दावीद म्हणतो की तू माझी विनवणी ऐकतोस. प्रार्थना हे मंत्र नव्हे, तर ते थेट अद्भुत आणि सामर्थ्यशाली परमेश्वराशी बोलणे आहे. तेव्हा आपली प्रत्येकाची दिवसाची सुरुवात ही प्रार्थनेने व्हावी. तिसरा मुद्दा हा आहे की दावीद व्यक्तिगत रित्या देवाजवळ प्रार्थना करतो. म्हणजे काय? व्यवस्थित रचून प्रार्थना करतो, समजून उमजून, जणू का एखाद्या वेदीवर अर्पण अर्पावे यासारखे ते आहे. आणि चौथा मुद्दा आम्ही पाहतो की दावीद उत्तराची अपेक्षा करत होता. तो म्हणतो की मी तुझी प्रतीक्षा करीन. मोठ्या अपेक्षेने उत्तराची वाट तो पाहत होता. तेव्हा प्रियानो, आपणही दाविदाप्रमाणे प्रार्थना करूया. प्रभू आपणास आशीर्वाद देव. प्रार्थना करू. हे स्वर्गातील पित्या, आम्हाला प्रार्थना करण्यास शिकव. आमची दृष्टी नेहमी तुझ्याकडे वर लागलेली असावी. तुझ्याबरोबर आमचे घनिष्ठ नातेसंबंध असावेत. आम्ही तुलाच सदा सर्वदा प्राधान्य द्यावे म्हणून आमचे सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. सामर्थ्याचा प्रसरतयाचा आणून ध्यानीस्तवा. वर्णात्याचे प्रताप महाते, वर्णात्याचे प्रताप महाते. गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा. कर्णावीणा सतार घेऊन, कर्णावीणा सतार घेऊन जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत.